नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत स्पीक इंग्लिशवरती तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट टेन्सचा यूज करून WH क्वेश्चन कसे बनवायचे ते शिकणार आहोत। या व्हिडिओमध्ये तुम्हाला WH क्वेश्चन म्हणजे काय, त्याच्यासाठी कोणते फॉर्म्युले यूज करायचे आणि ते फॉर्म्युले यूज करून कशी प्रॅक्टिस करायची हे सर्व शिकायला भेटेल। तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। बिल्कुल फ्री ऑफ द कॉस्ट आहे, काही तुम्हाला पैसे देण्याची गरज नाही, त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करा। आणि याच चॅनलवरती मी 3 व्हिडिओ प्रेझेंट टेन्सवरती ऑलरेडी बनवले आहेत, ज्याची लिंक मी तुम्हाला आय सेक्शनमध्ये वरती आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करेन, तर ते व्हिडिओ पण तुम्ही नक्की। तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू। तर आजच्या चॅप्टरचं नाव आहे, लेसनचं नाव आहे प्रेझेंट टेन्स WH क्वेश्चन। WH क्वेश्चन म्हणजे काय, आपण बऱ्याच वेळा एखाद्यासोबत बोलताना एका पर्टिक्युलर इव्हेंटबद्दल बोलतो, तर त्याच्यामध्ये आपण बरेच शब्द असे मराठी यूज करतो, जसे की कोण, कोठे, कोणासाठी, किती, कोणासोबत, कशासाठी, का। तर हे जे शब्द आहेत त्यांना WH शब्द असे म्हणतात। तर या WH क्वेश्चनला इंग्रजीमध्ये कोणते वर्ड आहेत ते आपण पहिल्यांदा पाहूया, नंतर त्या वर्डचा यूज करून कोणता फॉर्म्युला यूज करायचा आणि त्या फॉर्म्युलेच्या आधारावरती काही सेंटेन्स आपण बघूया, सो दॅट आपल्याला आपण WH वर्डचा यूज करून काही क्वेश्चन बनवायला शिकेल। पहिला वर्ड आहे व्हॉट, याचं मराठी मिनिंग आहे काय। दुसरा आहे वेअर, वेअरला मराठीमध्ये म्हटलं जातं कोठे। तिसरा आहे व्हेन म्हणजे केव्हा। त्यानंतर आहे वाय म्हणजे का, मराठीमध्ये आपण म्हणतो का, त्याला इंग्रजी वर्ड आहे वाय। त्यानंतर हाऊ म्हणजे कसा, एखादा वर्ड एखादा तू कसा आहेस। त्याच्यानंतर विथ हुम म्हणजे कोणासोबत। ॲट व्हॉट टाइम म्हणजे कोणत्या वेळेला। हाऊ मेनी म्हणजे किती। व्हॉट एल्स म्हणजे आणखी काय, आणि हुम म्हणजे कोणासोबत। तर हे आहे WH वर्ड। WH फॅमिली आपण म्हणू शकतो। तर या फॅमिलीचा यूज करून आपल्याला काही सेंटेन्स बनवायला शिकायचे आहे। तर सुरुवातीला आपण फर्स्ट आणि सेकंड पर्सन बद्दल बोलूया। तर फर्स्ट आणि सेकंड पर्सन म्हणजे काय, याच्यामध्ये मी आणि तुमचा समावेश होतो, आपण दोघे म्हणजे फर्स्ट आणि सेकंड पर्सन। तर याच्यासाठी कोणते सब्जेक्ट यूज केले जातात, तर याच्यासाठी जे सब्जेक्ट्स आहेत तर त्याच्यामधला पहिला आहे म्हणजे आय, त्यानंतर यू, वी, दे अँड प्लुरल। आय म्हणजे मी, यू म्हणजे तुम्ही, वी म्हणजे आपण दोघे किंवा आपल्यासोबत आणि कोणी असेल तर, दे म्हणजे त्यांच्याबद्दल आपण बोलतोय, आणि प्लुरल म्हणजे अनेक वचन। तर हे सब्जेक्ट आहेत। तर या सब्जेक्टबद्दल कसे सेंटेन्स बनवायचे ते आपण पाहतोय। तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात सुरुवातीला आपण फॉर्म्युला पाहूया। तर हा फॉर्म्युला आपला असा आहे, आपल्याला सुरुवात हे WH वर्डपासून करायची आहे। WH वर्ड हा यातील कोणताही वर्ड असू शकतो। ओके, तर पहिल्यांदा WH वर्ड, त्यानंतर डू हे हेल्पिंग वर्ब येईल, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर वर्ब त्याचा फर्स्ट फॉर्म, आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट। तर हा आपला रूल किंवा फॉर्म्युला आहे। तर पहिलं सेंटेन्स आपलं काय आहे, तू मंदिरामध्ये कधी जातोस। आता मंदिरामध्ये कधी जातो म्हणजे आपल्याला एक पर्टिक्युलर टाईमबद्दल जाणून घ्यायचं आहे। तर याचं इंग्रजी सेंटेन्स कसं होईल, पहिल्यांदा याच्यामध्ये WH क्वेश्चन काय तो बघा। तर WH क्वेश्चन आहे, WH वर्ड कोणता आहे तो पहा। तर WH वर्ड आहे कधी, त्याला इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातं, व्हेन। तर सुरुवात आपली व्हेन न होईल, व्हेन, त्यानंतर डू, व्हेन डू, त्यानंतर सब्जेक्ट काय, तर मी तुमच्याबद्दल विचारतोय, तू मंदिरामध्ये कधी जातो। व्हेन डू यू, वर्ब काय, जाणे, त्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं गो। व्हेन डू यू गो टू दी टेम्पल, तू मंदिरामध्ये कधी जातोस, व्हेन डू यू गो टू टेम्पल, हे त्याचं पहिलं सेंटेन्सचं इंग्रजी ट्रान्सलेशन होईल। दुसरं आहे तू कोणासोबत राहतोस, कोणासोबत, विथ हुम, हा त्याचा WH वर्ड आहे, विथ हुम, त्यानंतर काय येईल, डू, सब्जेक्ट काय, मी तुम्हाला विचारतोय, तर तुमचा सब्जेक्ट यू, विथ हुम डू यू लिव्ह, वर्ब, आणि राहिलेले ऑब्जेक्ट तर याच्यामध्ये काही नाही आहे, तू कोणासोबत राहतोस, विथ हुम डू यू लिव्ह, हे त्याचं इंग्रजी ट्रान्सलेशन येईल, तू कोणासोबत राहतोस, विथ हुम डू यू लिव्ह। ओके, तर तिसरं सेंटेन्स आपण पाहूया, तुला काय माहीत आहे। ओके, तर कायचं इंग्रजी वर्ड काय येईल, व्हॉट, त्यानंतर डू ॲज पर फॉर्म्युला, सब्जेक्ट काय आहे यू, तुमच्याबद्दल बोलतोय मी, व्हॉट डू यू, आणि वर्ब काय, नो। व्हॉट डू यू नो, तुला काय माहीत आहे, आणि राहिलेली सेंटेन्स किंवा ऑब्जेक्ट याच्यामध्ये काही नाही आहे। तर तुला काय माहीत आहे, व्हॉट डू यू नो,
हे त्याचं तिसरं सेंटेन्सचं ट्रान्सलेशन होईल. तर अशा पद्धतीने तुम्ही अनेक सेंटेन्स बनवू शकता. तुम्ही 2-3 सेंटेन्स बनवून मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्ही या फॉर्म्युलाचा यूज करून. आणि खूप इझी आहे, भरपूर सेंटेन्स असे तुम्ही पण बनवू शकाल. प्रॅक्टिस करा. हा फॉर्म्युला तुम्ही जर्नलमध्ये लिहून घ्या आणि याच्या आधारित एक 25 ते 30 सेंटेन्स बनवून त्याची प्रॅक्टिस करा, बोलण्याची प्रॅक्टिस करा. आपल्याला इंग्रजी बोलायला शिकायचं. इंग्रजीबद्दल नॉलेज तर घेतच आहोत, पण बोलल्याशिवाय आपल्याला प्रॅक्टिस केल्याशिवाय आपल्याला इंग्रजीमध्ये बोलता येणार नाही. सो दॅट इज इम्पॉर्टंट. सो प्रॅक्टिस इज मच नीडेड. ओके, सो लेट्स मूव टू द थर्ड पर्सन. तिसऱ्या पर्सनकडे आपण वळूया. तिसरा पर्सन म्हणजे कोण? एखाद्या तिसऱ्या व्यक्तीबद्दल आपण जेव्हा बोलतो तर त्याला थर्ड पर्सन म्हणतात. मग ते आपली मम्मी असेल किंवा आपले पप्पा असतील, आपला दादा असेल, आपली दीदी असेल, आपले फ्रेंड असतील किंवा कोणी सिंग्युलर व्यक्ती असेल किंवा एखादी वस्तू असेल. तर अशाबद्दल बोलताना आपल्याला कसे सेंटेन्स बनवायचे WH ते पाहूया पहिल्यांदा. तर याच्यामध्ये जे सब्जेक्ट आपण यूज करतो तो म्हणजे ही हा मेल कॅन्डिडेटसाठी, ही हा फिमेल कॅन्डिडेटसाठी, इट एखाद्या वस्तूसाठी, नेम एखाद्या वस्तूचं नाव असेल किंवा माझं तुझं किंवा एखाद्या तिसऱ्या व्यक्तीचं काहीतरी नाव असेल तर ते, आणि सिंग्युलर म्हणजे ती व्यक्ती सिंग्युलर आहे. तर याच्यासाठी वरचा जो फॉर्म्युला तो सेम राहील, डूच्या जागी फक्त डज येईल. ओके, तर फॉर्म्युला कसा होईल? WH प्लस WH म्हणजे WH क्वेश्चन, WH वर्ड याच्यापैकी, त्यानंतर डज, त्यानंतर सब्जेक्ट, वर्ब प्लस ऑब्जेक्ट. इथे वर्बमध्ये फर्स्ट फॉर्मचं येणार आहे. ओके, तर हा त्याचा फॉर्म्युला आहे आणि हा फॉर्म्युला यूज करून आपण आता क्वेश्चन बघूया, म्हणजे ते काही सेंटेन्स बघूया त्याला इंग्रजीमध्ये कसं लिहिता येईल. ओके, तर पहिला आहे तो कोठे राहतो. मी तुम्हाला विचारतो की तो कोठे राहतो. मे बी त्याचं नाव रोहित असेल, राहुल असेल, गजानन असेल, काही असेल. तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला विचारतो की तो कोठे राहतो. तर कोठेला इंग्रजीमध्ये कोणता वर्ड आहे? वेअर. त्यानंतर डज, वेअर डज त्याच्याबद्दल बोलतो तर त्याला इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातं? सब्जेक्ट आहे तो. वेअर डज ही लिव्ह. तो कोठे राहतो, वेअर डज ही लिव्ह. पहिला सेंटेन्सचं इंग्रजी ट्रान्सलेशन. तुझा भाऊ काय करतो. आता मी तुम्हाला विचारतो की तुझा भाऊ काय करतो. कायला इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातं? व्हॉट, WHAT, व्हॉट. त्यानंतर डज, व्हॉट डज तुझा भाऊ. युअर ब्रदर, व्हॉट डज युअर ब्रदर डू. त्यानंतर वर्ब याच्यामध्ये काय आहे? करणे, त्याला डू असं म्हटलं जातं. सो व्हॉट डज युअर ब्रदर डू, तुझा भाऊ काय करतो. तिसरं सेंटेन्स आहे ही मशीन कशी चालते. ही मशीन कशी चालते, तर याच्यामध्ये ही मशीन कशी चालते याचं हाऊ, कशीला आपण इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातं? हाऊ. त्यानंतर डज, हाऊ डज ही मशीन, हाऊ डज धिस मशीन, ही मशीनला धिस मशीन, हाऊ डज धिस मशीन. आणि याच्यामधलं वर्ब काय? वर्क. हाऊ डज धिस मशीन वर्क. तर हे झालं तिसरं सेंटेन्स. तर अशा पद्धतीने या फॉर्म्युल्याचा यूज करून तुम्ही थर्ड पर्सनबद्दलचे सेंटेन्स बनवू शकता. अगदी सिंपल आहे, थोडीशी प्रॅक्टिस करा, तुम्हाला जमून जाईल. तर या व्हिडिओमध्ये आपण 2 केसेस एक्सेप्शनल बघणार आहोत ज्याच्यामध्ये सब्जेक्ट नाही आहे, आणि दुसरी केस म्हणजे ज्याच्यामध्ये ऑब्जेक्टनं क्वेश्चनची सुरुवात केली जाते, ऑब्जेक्टनं क्वेश्चनची सुरुवात केली जाते. तर पहिल्यांदा आपण पाहूया ज्या सेंटेन्समध्ये, ज्या वाक्यामध्ये सब्जेक्ट नाही ते वाक्य कशी इंग्रजीमध्ये बोलायचे. सब्जेक्ट नाही म्हणजे काय? म्हणजे मी तुम्हाला विचारतो की तुला कोणीही सांगितलं, तर याच्यामध्ये मला सब्जेक्टबद्दल माहीत नाही की तू सब्जेक्ट कोण आहे, म्हणजे तू मुलगा आहे, मुलगी आहे, कोणी आहे मला माहीत नाही. तर ते आपण जाणून घेण्यासाठी काही क्वेश्चन विचारतो. तर त्या क्वेश्चनमध्ये सेंटेन्स कसं फॉर्म करायचे ते आपण पाहतो इथे. ओके, तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे हू प्लस वर्बला येस किंवा येस प्रत्यय आणि ऑब्जेक्ट. हा फॉर्म्युला आहे ज्याची सुरुवात हू न होईल. हू नंतर डू डज काही यूज करायचं नाही, डायरेक्ट वर्ब आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट. सब्जेक्ट तर याच्यामध्ये मिसिंग आहे. आपण सब्जेक्ट जाणून घेण्यासाठी असे प्रश्न विचारतो. तर पहिलं सेंटेन्स आहे तुला हे कोण तुला हे कोण सांगतं. म्हणजे मी तुम्हाला विचारतो की तुला हे कोण सांगतं, तुझ्या या उलाढाली करतोस हे तुला कोण सांगतं, तुला हे कोण सांगतं. त्याची सुरुवात कशी होईल? हू. त्यानंतर वर्बला येस किंवा येस प्रत्यय. कोण सांगतो त्याला टेल म्हणतात. हू टेल्स यू धिस.
तुला हे कोण सांगतं, हू टेल्स यू धिस, तुला हे कोण सांगतं, हू WHO, हू टेल्स यू धिस, तुला हे कोण सांगतं. तुझ्यासोबत जिमला कोण येतं, आता आपल्याला माहीत नाही, तर मी तुम्हाला विचारतो की तुझ्यासोबत जिमला कोण येतं. तर इथं तुझ्यासोबत, तर सुरुवात कशी होईल, पहिल्यांदा आपली WHO हू न होईल, हू, त्याच्यानंतर वर्ब, याच्यामध्ये वर्ब कोणता आहे, कोण येतं, ए नाही वर्ब आहे, हू कम्स टू जिम विथ यू. जो ऑब्जेक्ट आहे ते एकदम आपण शेवटला घेतो, याच्यामध्ये ऑब्जेक्ट यू, याच्यामध्ये ऑब्जेक्ट यू, याच्यामध्ये ऑब्जेक्ट यू. हू कम्स टू जिम विथ यू, तुझ्यासोबत जिमला कोण येतं, हू कम्स टू जिम विथ यू, हे झालं त्याचं इंग्रजी ट्रान्सलेशन. ओके, तर ही पहिली केस आपण पाहिलेली आहे. तर तुम्ही याची प्रॅक्टिस करा, भरपूर क्वेश्चन स्वतःला विचारा, म्हणजे ज्याच्यामध्ये कोण सब्जेक्ट मिसिंग आहे असे क्वेश्चन स्वतःला विचारा आणि त्याची प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला फॉर्म्युला पाठ करावं लागणार नाही, तर ते तुमच्या माइंडमध्ये फिट होईल आणि जेव्हा तुम्ही बोलता ना तेव्हा ते स्पॉन्टॅनियस बाहेर येईल. आपल्याला आपल्या तोंडाला त्याची सवय होणं गरजेचं आहे, इंग्रजी सेंटेन्सची, इंग्रजी फॉर्मेशनची, तर ते आपल्याला बोलायला इझी जाईल. फक्त फॉर्म्युले रीड करून किंवा ते लिहून काढून काही होणार नाही. आपल्याला इंग्रजी बोलायला शिकण्यासाठी इंग्रजी बोलण्याची प्रॅक्टिस करणं इम्पॉर्टंट आहे. मग तुम्ही स्वतःसोबत करा किंवा घरी तुम्ही तुमच्या जे पण ज्याला इंग्रजी शिकायची आवड आहे त्याच्यासोबत करा, वेल अँड गुड. तर तुमची इंग्रजी शिकण्याची प्रोसेस थोडी फास्ट होईल. तर आपण आता नेक्स्ट केसबद्दल बघूया, शेवटच्या केसबद्दल, ज्याच्यामध्ये विच, हाऊ मेनी किंवा हाऊ मच या WH वर्डचे सेंटेन्स कसे बनवायचे. तर याच्यामध्ये जे आपण सुरुवात करतो ते ऑब्जेक्टनं करतो, त्याच्यानंतर डू डज आणि सब्जेक्ट आणि वर्ब नंतर यूज केला जातो. तर तुम्ही याच्या अगोदरचे जेवढे पण फॉर्म्युले किंवा शेवटच्या व्हिडिओमध्ये जे पण पाहिले असतील फॉर्म्युले, ते सगळे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट या सिक्वेन्समध्ये होते. इथं सिक्वेन्स चेंज होतो. पहिल्यांदा विच, हाऊ मेनी, हाऊ मच हे वर्ड, याच्यापैकी कोणता एक वर्ड, त्यानंतर ऑब्जेक्ट येईल, त्यानंतर डू डज हे हेल्पिंग वर्ब येईल, त्यानंतर सब्जेक्ट आणि लास्टला वर्ब येतो. तर याचे मी काही तुम्हाला सेंटेन्स सांगतो. विच म्हणजे कोणता, तर याचं सेंटेन्स कसं आहे की तुम्हाला कोणता कलर आवडतो. तर हे सेंटेन्स मला इंग्रजीमध्ये बोलायचं. तर याची सुरुवात कशी होईल, सुरुवातीला आपल्याला विच हा वर्ड तर घ्यावा लागेल. ओके, विच, त्यानंतर तुम्हाला कोणता कलर आवडतो, त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट काय, कलर आहे, विच कलर, त्यानंतर डू, डजमधले विच कलर डू, त्यानंतर सब्जेक्ट काय, यू, मी तुम्हाला विचारतो विच कलर डू यू, लास्टला काय येणार आहे, लाईक, म्हणजे वर्ब येणार आहे. तर विच कलर डू यू लाईक, तुम्हाला कोणता कलर आवडतो, हे पहिलं सेंटेन्स होईल. ओके, तर आता दुसरं सेंटेन्स हाऊ मेनीने हाऊ मच. बऱ्याच वेळेला आपल्याला कन्फ्युजन होतं की हाऊ मच कधी वापरायचं आणि हाऊ मेनी कधी यूज करायचं. सिम्पल आहे, ज्या गोष्टी काउंटेबल आहेत ना त्यावेळी आपल्याला हाऊ मेनी यूज करायचं, आणि ज्या गोष्टी काउंटेबल नाही आहेत, ज्याला मेजरमेंट नाही आहे, तर त्यावेळी आपल्याला हाऊ मच यूज करायचं आहे. आता काउंटेबल म्हणजे कसं आहे, 1 2 3 4 5 7 10 15 20 100 200 1000 2000, तर हे काउंटेबल आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला हाऊ मेनी हे यूज करायचं आहे. जसं की मी तुम्हाला विचारते की तुझ्याकडे किती रुपये आहेत, हाऊ मेनी रुपीज डू यू हॅव. तर याच्यामध्ये मी तुम्हाला विचारतो तुझ्याकडे किती रुपये आहेत. तर सुरुवात कशी होईल, म्हणजे तुम्ही सांगू शकता ना 10 रुपये 20 रुपये 100 200 1000 5000 रुपये, एक म्हणजे काउंटेबल आहे ते. तर त्याच्यासाठी हाऊ मेनीने सुरुवात येईल. हाऊ मेनी, ऑब्जेक्ट म्हणजे काय, ऑब्जेक्ट काय, पैसे म्हणजे रुपये, हाऊ मेनी रुपीज डू, त्यानंतर सब्जेक्ट म्हणजे यू आणि वर्ब आहे तो हॅव. हाऊ मेनी रुपीज डू यू हॅव, तुझ्याकडे किती रुपये आहेत, हे झालं त्या सेंटेन्सचं ट्रान्सलेशन. किंवा अजून एक एक्झाम्पल मी तुम्हाला देतो हाऊ मेनीबद्दल. माझ्या हातामध्ये हा मार्कर आहे, या मार्करवरती किती कलर आहेत, रेड, ब्लॅक आणि हा आहे तो ब्ल्यू, 3 कलर आहेत जे की आपण काउंटेबल आहेत. तर याला आपण इंग्रजीमध्ये कसं मी विचारू शकतो, हाऊ मेनी कलर डज दिस मार्कर हॅव, या मार्करवरती किती कलर आहेत, हाऊ मेनी कलर, त्यानंतर काय डज हा मार्कर, दिस मार्कर हॅव म्हणजे आहेत, या मार्करवरती किती कलर आहेत, हाऊ मेनी कलर डज दिस मार्कर हॅव, हे त्याचं सेंटेन्स झालं. ओके, तर आता आपण हाऊ मचबद्दल बघूया. हाऊ मच म्हणजे काउंटेबल नाही आहे. मला तुम्हाला हे किती वेळा सांगावं लागेल, म्हणजे मी असं तुम्हाला म्हणतो 1दा 2दा 10 वेळा, काउंटेबल नाही आहे. म्हणजे आय डोंट नो द फिक्स नंबर, मला एक नंबर माहीत नाही, त्यामुळे मी तुम्हाला असं विचारतो की हाऊ मच टाइम्स डू आय नीड टू टेल यू, मला तुम्हाला किती वेळा सांगावं लागेल. किंवा अजून एक सेंटेन्स पाहूया,
तू किती पाणी पितोस. तर 1 लिटर 2 लिटर असं आपण सांगू शकत नाही ना, म्हणजे आपल्याला माहीत नसतं, म्हणजे भरपूर कमी जास्त असं आपण त्याचा आन्सर देते. तर तू किती पाणी पितोस, तर त्याला इंग्रजीमध्ये कसं म्हणू शकतो आपण, हाऊ मच. त्यानंतर हाऊ मच वॉटर, जे की ऑब्जेक्ट आहे, हाऊ मच वॉटर डू यू ड्रिंक. हाऊ मच वॉटर डू यू ड्रिंक, तू किती पाणी पितोस. तर हे झालं हाऊ मच आणि हाऊ मेनीमधला डिफरन्स विथ सेंटेन्स. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. या व्हिडिओमधून तुम्हाला WH वर्डचा यूज करून क्वेश्चन कसे बनवायचे ते तुम्हाला समजलं असेल. तर हा होता मित्रांनो आजचा व्हिडिओ, ज्याच्यामध्ये आपण WH क्वेश्चनचा यूज कसा करायचा ते शिकलो. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त मित्रांपर्यंत, फॅमिली मेंबरसोबत शेअर करा, सो दॅट त्यांना इंग्रजी शिकायला सोपं जाईल. आणि मी या चॅनलवरती प्लेलिस्ट क्रिएट केलेली आहे, ज्याच्यामध्ये टेन्स नावानं प्लेलिस्ट आहे. त्या टेन्स प्लेलिस्टमध्ये तुम्हाला टेन्सेसबद्दलचे सगळे व्हिडिओ मिळतील. ते व्हिडिओ तुम्ही एकदा जाऊन बघा. अगदी सिंपल पद्धतीमध्ये मी तुम्हाला शिकवलेलं आहे. तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर होतील आणि इंग्रजीची प्रॅक्टिस करायला पण हे व्हिडिओ तुम्हाला खूप हेल्प करतील. इन केस तुम्हाला जर काही जरी प्रॉब्लेम आला तर कमेंट सेक्शन तुमच्यासाठी ओपन आहे. त्याच्यामध्ये तुम्ही मला तुमचे डाऊट शेअर करू शकता. आय विल हेल्प यू टू सॉल्व ईच अँड एव्हरी प्रॉब्लेम ऑफ युअर्स. So see you in the next video guys. Till then keep learning, keep practicing and keep improving. That is the most important thing. So keep practicing.